नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांनी आणि मंत्रिमंडळानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आधार देत शेतकऱ्यांना आशादायी वातावरण तयार केलं। कर्जमाफीची राणा भीमदेवी थाटात शासनानं घोषणा केली आणि शेतकरी वर्गातून त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत देखील करण्यात आलं। याचाच उपयोग करत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या इतर निवडणुकांमध्ये सरकारनं या घोषणेचा वापर करत त्याचा फायदा देखील राजकारणामध्ये करून घेतला। पण प्रत्यक्षामध्ये या कर्जमाफीची किती अंमलबजावणी झाली आणि शेतकऱ्यांना त्याचा किती लाभ झाला हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे। आणि त्याच संदर्भानं पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेच्या समोर आपण आज उपस्थित आहोत। इथल्या काही शेतकऱ्यांनी 3 लाखापर्यंतच्या पीक कर्जाला सरकार बँकेकडून व्याज वसुली करणार नाही अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांनी पीक कर्जाचं जे कर्ज घेतलेलं होतं ते पीक कर्जाचं कर्ज भरण्यासाठी बँकेत आल्यानंतर मात्र तिथल्या बँक प्रशासनाकडून व्याजामध्ये सवलत देण्याच्या ऐवजी मुद्दल आणि व्याजाची पूर्ण रक्कम भरा तरच तुमचं खातं नवं जुनं करून तुम्हाला पुन्हा कर्ज देण्यात येईल अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं शेतकरी आता पुन्हा अडचणीत सापडला आहे। आणि अशाच संदर्भानं शेतकऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणी जाणून घेण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी आलोय। आपण शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करूया। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? दशरथ कृष्णाजी ढवण। काय परिस्थिती काय झाली तुमची? परिस्थिती गेली 10 वर्षापूर्वी ग्रामीण बँकेतून 2 लाख रुपये मी बिगर व्याजी पैसे घेतले होते। परंतु मी त्यातले 1 लाख रुपये भरले, दुसरे लाख रुपये ठेवले। दरवर्षी नवजुनं करण्यासाठी कागदावर आम्ही 7, 12, 8 उतारा देऊन नवजुनं करत होतो। ह्या वर्षी करायला गेलो, घेऊन आलो उतार मॅनेजरकडे। मॅनेजर म्हणले आधी व्याज भरा, आधी व्याज भरा आणि 8 तारीख आहे नवजुनं करा, नाही तर तुम्ही थकीत असाल तुम्हाला 18% व्याज बसेल। हे पैसे पहिले भरा। गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही व्याज न भरता मुद्दलाची रक्कम भरून कर्ज कंटिन्यू चालू ठेवलेलं होतं आणि यंदा मात्र बँकेकडून तुम्हाला आता व्याजाची मागणी केली जाते। व्याजाची मागणी 100% भरलीच पाहिजे म्हणून सांगितलं तर हवा आहे बँकेच्या, असं म्हणायला लागलं। आणखी काय शेतकरी आहेत त्यांच्या बाबतीत काय घटना घडलीत आपण तेही जाणून घेणार आहोत। काय प्रकार आहे नेमका? काय नाव आपलं? रमेश बांधव। आपण 5 वर्ष झालं पीक कर्ज देखील आपण चर्चा करतो। काय प्रकार आहे हा नेमका कर्ज माफीच्या प्रकाराचा? गेले 5 वर्ष मी पीक कर्ज काढले, कधीच व्याज भरलेलं नाही। नुसतं उतारा दिला की आपलं नवजुनं होईल, तर ह्या वेळेस म्हणते ते साहेब आधी व्याज भरा मग बाकीचं काय। आणि गावडे साहेब मात्र आपल्याला ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये येऊन सांगितलं आणि सोसायटीसारखं तुमच्याकडे 10 रुपयेही व्याज घेणार नाही, तसं आम्ही चालू केलंय म्हणून आम्ही कर्ज काढले पीक कर्ज। इतर बँकांची आणि सोसायटीची काय परिस्थिती आता? ही नको, सोसायटी अजिबात घेत नाही व्याज आणि ही म्हणते ती व्याज मागते ती। इतर बँकांच्याकडून शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारची व्याजाची रक्कम वसूल केली जात नाही, तिथं मात्र घेतलेलं मुद्दल भरून घेतलं जातं। आणि गुरसाळे शाखेच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या गुरसाळे शाखेमध्ये मात्र शेतकऱ्यांच्याकडून व्याजाची रक्कम भरून घेण्यासंदर्भात तगादा लावला जातोय। या संदर्भात बोलण्यासाठी आणखी काय शेतकरी आहेत आपण? नमस्कार। नमस्कार। काय परिस्थिती? माझं 4 एप्रिल 2026 मुदत संपली, मी व्याजासकट पैसे भरले। तुमच्याकडून व्याज भरून घेतलं आणि शासनानं तर बिगर व्याजी कर्ज देण्याच्या संदर्भात घोषणा केली, त्या संदर्भात तुम्ही बँकेशी काय चर्चा केली नाही? साहेब नाही म्हणते व्याजासकट भरलं पण मी पैसे। तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची अडवणूक करून व्याजासह रक्कम भरून घेण्याची भूमिका तिथल्या बँक प्रशासनाने घेतलेली आहे। सुरुवातीला आता जे आपण पीक कर्ज दिलेलं आहे शेतकऱ्यांना त्या संदर्भामध्ये 3 लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्यांना बिगर व्याजी देण्यात येईल अशा प्रकारची शासनाने घोषणा केलेली आहे। आणि आपल्या शाखेमार्फत मात्र काही शेतकरी कर्ज भरण्यासाठी आले असताना त्यांच्याकडून व्याजासह रक्कम भरून घेतली जाते। अशा पद्धतीनं काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे व्याजाची रक्कम भरलेली आहे, तर काही शेतकरी आम्ही फक्त मुद्दल देतो
यासाठी आपल्याकडे येत आहेत, परंतु त्यांच्याकडून मुद्राची रक्कम न घेता व्याजासह रक्कम मागणी केली जाते. काय भूमिका आहे साहेब आपली नेमकी? सर कसं आहे पीक कर्जाची पॉलिसीनुसार जो कर्जदार त्याचं कर्ज व्याजासहित 365 दिवसाच्या आत फेडतो त्याला महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन 3% सबसिडी वर्षाखेरपर्यंत देते म्हणजे गव्हर्नमेंट बँकेला पाठवते. बँकेला पाठवल्यानंतर बँक त्याच्या खात्याला देते. आता ह्याच्यामध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँक असताना आपलं महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये 2 अकाउंट होते, जे की महाराष्ट्र शासनाचं एक अकाउंट आणि एक केंद्र शासनाचं अकाउंट. त्या खात्याला आता एक शेतकरी आता पाटीलच आहे. पाटील साहेबांनी साधारणपणे एक साथ घेतलं होतं तर 14,000चं जवळपास काहीतरी व्याज लागेल. 7,000 व्याज केंद्र शासनाचं आणि 7,000 व्याज महाराष्ट्र शासनाचं. त्या महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या एकाला पंजाबराव म्हणतात महाराष्ट्र शासनाच्या याला, आणि केंद्र शासनाच्या याला वेळेत फेड केली म्हणून त्याचं एक साथ. ते 7,000 त्यांना त्यांच्या खात्याला त्या 2 खात्याला टाकून आणि ह्यांच्याकडनं ह्यांना ह्या वर्षीचे 1,60,000 वाटप होणार आहे. 1,60 मिळून हा दोन्हीची रक्कम त्यांच्या आज रोजीचे कर्ज व्याजाचे कर्ज झालं त्याप्रमाणे ते मागच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत दिलं जात होतं. आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये चेंज झाल्यानंतर हे 2 अकाउंट ह्या बँकेत आता सध्याच्या परिस्थितीत अस्तित्वात नाही. ठीक आहे. त्यामुळं आता ह्यांचं कर्ज पूर्ण भरलं हे सर्टिफिकेट आम्ही कसं देणार? तसं पाहताना आता 176 काहीतरी भरले. 176मध्ये त्यांचं काय 7,000 14,000 आणि 2,000 प्रोसेसिंग अशी म्हणून त्यांची 176 होती. त्यांनी 176 भरली की सेम द्यावा करता येत नसल्यामुळं दुसऱ्या दिवशी त्यांची कागदाची पूर्तता झाल्यानंतर मग त्यांचं जे काही 1,60,000चं वाटप आम्ही केलं जातं आणि ते 2,000 घेतले जातात प्रोसेसिंग फी म्हणून ती तिथं होऊन जाते. ती एक रक्कम एवढ्यासाठी घेतली की आता मी तुमच्याकडनं पूर्ण रक्कम भरून घेतली 174 भरून घेतली आणि परत मी नवीन वाटप करताना 4 दिवसांनी अजून तुम्हाला 2,000 भरावं लागतील 2,500 भरावं लागतील असं म्हणण्यापेक्षा ते त्यांच्याच खात्यात आहेत. 176 भरले त्यांच्याच खात्यात आहेत. त्यांचं खातं पीक कर्जाचं खातं 0 झालं की त्यांनी क्रेडिटमध्ये आलं की ते सबसिडीला इलिजिबल राहतात 364 दिवसाचं आणि नवीन सँक्शन नवीन वर्षासाठी मिळून दिलं जातं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेची अडचण हीच आहे की ती व्याजाची जी रक्कम अकाउंटला टाकता येते महाराष्ट्र शासनाची किंवा केंद्र शासनाची ती सध्या प्रोव्हिजन नाही. आता तुम्ही जसं हे केलं आहे ह्या पॉईंटला घेतल्यानंतर बँकेची मॅनेजमेंट वगैरे ते पॉईंट घेतील. मग RBI किंवा जे काय असेल तर बाहेर आता ते नुसार ते 2 अकाउंट ओपनिंगची परवानगी ते देतील वगैरे ते सगळं यावर्षी तरी शक्य नाही त्यात प्रोसेसमध्ये. सर म्हणजे ही जी आपली अडचण आहे ही आपल्या वैयक्तिक बँकेची अडचण आहे, शासनाच्या नाही वैयक्तिक बँकेची अडचण नाही की नाही, पण आपल्या बँकेच्या बाबतीतच असं घडतंय ना? नाही असं नाही. इतर बँकांच्याकडे सगळ्या बँकेमध्ये हीच पॉलिसी फक्त सोसायटीला आम्ही जसं म्हणतो त्याप्रमाणे देतात किंवा ते 10% नेक्स्ट इयरचं वाढवून देतात. ते पहिल्या वर्षी 1 लाख दिलं असेल 10% वाढलं त्यावर्षी नॉर्मली 7% 8% व्याज पडतं त्यांना. तर पुढच्या वर्षी 1,10,000 त्यांचं सँक्शन होतं 1,10,000 म्हणून ते 8,000 म्हणून जातं ते व्यवसायाकडून निघून येतात. नाही, याचा अर्थ शासनानं जी कर्जमाफीची घोषणा केली किंवा 3 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना बिगरव्याजी कर्ज एक मिनिट शासनानं बिगरव्याजी 3 लाखापर्यंतची कर्ज देण्याची जी घोषणा केली आहे त्या घोषणेचा शेतकऱ्यांना आपल्या बँकेकडून लाभ मिळू शकत नाही असंच नाही. शासनाची घोषणा काय आहे की जे रेग्युलर शेतकरी आहेत कर्ज घेऊन वेळेत व्याजासहित फेडतात त्यांचं व्याज शासन परत देते. महाराष्ट्र शासन 3%, केंद्र शासन 3%. पण ते बँकेला देणार का शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा होणार? शेतकऱ्यांना देणार. आजपर्यंतची पद्धत अशी नव्हती ना. आजपर्यंतची पद्धत अशी होती की बँक त्याच्यात प्रोव्हिजन करत होती की बँक स्वतःच शेतकऱ्याला जागेवर देत होती आणि ज्यावेळेस गव्हर्नमेंटचं येते त्याचा पुरावा म्हणून म्हणला तर माझ्याकडे एक स्टेटमेंट आहे दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये कसं असतं की बँकेनं वर्षभर तुम्हाला जे काय शेतकऱ्यांना पैसे दिले त्याचं एक्झाम्पल म्हणजे इथे स्टेट गव्हर्नमेंटचं आत्ता आपल्या शाखेचं 22,535,000 रुपये आपल्या शाखेनं गेल्या वर्षी हे रेग्युलर शेतकऱ्यांना पैसे हे 3%च्या हिशोबाने महाराष्ट्र शासनाचे पैसे लोकांच्या खात्यावर दिले. आता ज्या वेळेस ते महाराष्ट्र शासन आपल्या बँकेला ते पैसे देईल त्यावेळेस हे 22,530,000 रुपये बँकेनं स्वतः
मागच्या प्रॉफिटमधून किंवा कुठून जे जे दिले ते पैसे झिरो होते. बरं. आता ही जी सुविधा आहे बँकेचं खातं आणि महाराष्ट्र शासनाचं खातं आणि केंद्र शासनाचं खातं महाराष्ट्र ग्रामीण बँकेत अस्तित्वात नाही. हे प्रोव्हिजन ते अगोदर केले असले तरी आम्ही ही पॉलिसी वगैरे मंजूर करून हे 2 अकाउंट उघडण्यासाठी जे काही प्रोसेस आहेत ते माझ्या लेवलला तर नाही आहेत आणि ज्यावेळेस ते होतील तोपर्यंत आपल्याला वेळ लागेल. तोपर्यंत आपल्याला आत्ता सध्याच्या तुम्ही मगाशी म्हणला त्याप्रमाणे कर्जमाफीच्या याच्यामध्ये आता हे जे शेतकरी आहेत आणि हे अडून बसले समजा की आम्हाला भरायचंच नाही व्याज, तेव्हा त्यांनी जर 160च भरलं तर त्यांचं कर्ज 14,000 थकीत राहिलं, 14-16 हजारांनी थकीत राहणार. म्हणजे ह्या त्यांना कर्जमाफीमध्ये जे 50,000 रुपये मिळणार आहेत त्याच्यासाठी मुकणार ही लोक झालं. एकंदरीतच महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जी घोषणा केली आहे त्याला तांत्रिकदृष्ट्या अडचणी आणत बँक पातळीवरती खाते उपलब्ध नसल्यामुळं शेतकरी मात्र अडचणीत येत आहे. मार्च एंडच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्याकडून जर या रकमेचा भरणा झाला नाही तर हे शेतकरी शासनाच्या 50,000 रुपयाच्या अनुदानाला देखील मुकणार आहेत. आता या बाबतीमध्ये शासन कुठली भूमिका घेणार आणि शासनानं केलेली घोषणा शेतकऱ्यांना लागू होणार का किंवा या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा मिळणार का हे पाहावं लागणार आहे. तोपर्यंत पाहत रहा परफेक्ट न्यूज. धन्यवाद.